नमस्कार. राज्यातील हवामानाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पुढील 4 दिवस महाराष्ट्रात विजांचा कडकडाट, गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सध्या राज्यात प्रचंड उष्णतेचा तडाखा जाणवत असतानाच अचानक वातावरणात बदल झाला आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालं असून पावसाची शक्यता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार एप्रिल 21 ते एप्रिल 24 दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या भागांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्रानेही नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. विजांच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबा, झाडाखाली उभं राहणं टाळा आणि अनावश्यक बाहेर पडू नका. दरम्यान यंदाच्या मान्सूनबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने 2026चा पहिला अधिकृत मान्सून अंदाज जाहीर केला आहे. यानुसार देशात सरासरीच्या 92% पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच यंदा पाऊस सामान्यपेक्षा कमी राहू शकतो. महाराष्ट्रातही 90 ते 95% पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांच्या माहितीनुसार जून ते ऑगस्ट दरम्यान पावसाची स्थिती सामान्य राहण्याची शक्यता आहे. मात्र जुलै ते सप्टेंबर दरम्यान एल निनो परिस्थितीचा परिणाम दिसू शकतो. तसेच भारतीय समुद्रात सकारात्मक परिस्थिती राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तर एकीकडे पुढील काही दिवस वादळी पावसाचा इशारा आणि दुसरीकडे मान्सून कमी राहण्याचा अंदाज, त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.